चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा जळून कोळसा, देव बलवत्तर म्हणून समृद्धीसारखी दुर्घटना टळली। चारधाम यात्रेला जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांच्या बसला मध्य प्रदेशात अपघात झाला आहे। शॉर्ट सर्किटमुळे बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे। या घटनेवेळी बसमधून 30 भाविक प्रवास करत होते, मात्र बस चालकाने प्रसंगावधान साधत वेळीच बस थांबवली व प्रवाशांना खाली उतरवले, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। चारधाम यात्रेला 10 मे पासून सुरुवात झाली आहे। यंदा देशभरातील लाखो भाविक या यात्रेत सहभागी होण्यासाठी उत्तराखंडच्या दिशेने रवाना झाले आहेत। यात महाराष्ट्रातील भाविकांचाही समावेश आहे। या यात्रेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील भाविकांच्या बसला अपघात झाला आहे। शॉर्ट सर्किटमुळे बसने पेट घेतला। या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली असल्याची माहिती समोर आली आहे, मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथून चारधाम यात्रेसाठी भाविकांच्या 2 लक्झरी बस निघाल्या होत्या। या दोन्ही बसमधून एकूण 60 जण प्रवास करत होते। यापैकी एका बसला मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस जवळ दुपारी 2 वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली। या घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे। प्रवाशांनी वेळीच बाहेर पडत आपला जीव वाचवला आहे, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। 15 मे रोजी केदारनाथ यात्रेसाठी हे 60 भाविक निघाले होते। यातील एका बसमध्ये धामणगाव बढे येथील तर आग लागलेल्या बसमध्ये बुलढाणा येथील भाविक होते। मध्य प्रदेशातील शिवपुरी ते गुना या 4 लेन महामार्गावरील कोलारस पोलीस ठाण्याच्या हद्दीत बैरसिया क्रॉसिंग जवळ बसमधून धूर निघत असल्याचे चालकाला समजले, त्यामुळे त्याने बस थांबवली व सर्व भाविकांना सुखरूप खाली उतरवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। या बसमध्ये 18 महिला व 12 पुरुषांचा समावेश होता। हे सर्व भाविक खाली उतरल्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतली व काही वेळातच बस जळून खाक झाली। कोलारस पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचत ही आग विझवली, मात्र आता बसचा फक्त सांगाडा उरला आहे। बसच्या एसी मध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे। या अपघाताची चौकशी सुरू आहे। या अपघातानंतर भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने त्यांना धीर दिला। तसेच या सर्व यात्रेकरूंची कोलारस परिसरात एका मंगल कार्यालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9, कोलारस, मध्य प्रदेश।